या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी बघण्यासाठी आलेले आहेत। हा ड्रॅगन पॅलेसचा मेन विहाराचा हा रस्ता आहे आणि आता हे सर्व उपासक आता मेन गेटमधून आता विहाराकडे प्रवेश करत आहेत। सर्व उपासक आता ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी निघालेले आहेत। हा मेन गेट आहे आणि मेन गेटमधून आता सर्व उपासकांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे। नागपूर येथील कामठी येथे जो ड्रॅगन पॅलेस बनलेला आहे ते बघण्यासाठी या ठिकाणी उपासक पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत अतिशय सुंदर परिसर। रस्त्याच्या बाजूने धम्मध्वज या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सुंदर झाडी, अतिशय स्वच्छ परिसर, निर्मळ, स्वच्छता खूप छान आहे। लाइटिंग पण लावली, रात्रीच्या वेळेला ही लाइटिंग खूप छान दिसते। आपले भंतीजी आहेत, राजरत्न भंतीजी आणि अंगुलीमाल भंतीजी आणि बाकी आपल्या सर्व धम्मसहलीतील हे उपासक ड्रॅगन पॅलेसच्या बुद्ध विहाराला भेट देताना आपण बघत आहोत। नेमकाच गेटमधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे। हा जो रस्ता आहे अतिशय स्वच्छ आणि रस्त्याच्या बाजूला धम्मध्वज पताका या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, लाइटिंग लावण्यात आलेली आहे। सायंकाळच्या वेळेला ही लाइटिंग खूप छान दिसते। आपण झाडी बघत आहात। आपल्या धम्मसहलीतील हे उपासक आहेत। नुकतंच आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी। आपण बघत आहात सज्जनांनो, हा ड्रॅगन पॅलेसच्या बुद्धविहाराकडे जाताना हा रस्ता आहे। किती स्वच्छ आहे बघा, निर्मळ आणि दोन्ही बाजूनी झाडी, धम्मध्वजाचे पताका या ठिकाणी लावलेले आहेत, लाइटिंग लावलेली आहे। खूप छान असा परिसर आहे। आपण बघत आहोत हा ड्रॅगन पॅलेसचा हा परिसर आहे। हा ड्रॅगन पॅलेसचा हा परिसर आपण बघत आहोत। रस्त्या दुतर्फा खूप छान अशी लाइटिंग या ठिकाणी लावलेली आहे। हे ड्रॅगन पॅलेस बुद्ध विहार आहे। लाइटिंग दुतर्फा धम्मध्वज फरारा पताके लावलेले आहेत। आपण बघत आहोत सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आता बुद्ध विहाराच्या दिशेने रवाना झालेले आहेत। हे बघत आहोत आपण। इथे चप्पल घर आहे, इथे चप्पल सोडावं लागते आणि सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी विहाराकडे पोहोचलेले आहेत। आज नागपूर येथील आपण कामठीमधील ड्रॅगन पॅलेस हा परिसर आपण बघण्यासाठी आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे आपण बघत आहात हा ड्रॅगन पॅलेस आहे। विहाराकडे जाताना हा दुतर्फा लाइटिंग लावलेली आहे, दुतर्फा धम्मध्वज पताके फरारी लावलेले आहेत। आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक आहेत। आता आतमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। हे माझ्या बाजूला भंतीजी आहेत, जे की आपल्या धम्मसहलीमध्ये भंतीजी आहेत। भंते राजरत्नजी आहेत, भंते अंगुलीमाला आहेत, आर्याजी प्रज्ञाशिला आहेत, त्यानंतर आर्याजी अभिधम्म आहेत आणि जवळजवळ आपल्या धम्मसहलीमध्ये 50 उपासक आहेत। हा पूर्ण आपला प्रवास 20 दिवसाचा प्रवास आहे।
आज आपल्या धम्मसहलीचा पहिला दिवस आहे. तर आज आपण नागपूर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. सकाळी आपण दीक्षाभूमीला भेट दिली, नागलोकला भेट दिली आणि आता आपण या महत्त्वपूर्ण ह्या नागपूरमध्ये एक आकर्षक बौद्ध धर्माचे केंद्र म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेलं आहे. त्याला आपण ड्रॅगन पॅलेस या नावाने ओळखतो. हे जे माझ्या पाठीमागचे जे बुद्ध विहार बघताय आपण, या बुद्ध विहारामध्ये खूप छान अशी चंदनाची भगवंताची मूर्ती आहे. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. अतिशय प्रसन्न, स्वच्छ आणि निर्मळ. आजूबाजूला लाइटिंग बघत आहोत आपण, फरारे लावलेले आहेत. हे सर्व उपासक आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत, आपण बघत आहोत. हा परिसर आपण बघत आहोत. अतिशय सुंदर लाइटिंग लावली. हा बगीचा, गार्डन, अतिशय सुंदर हा परिसर आहे, आपण बघत आहोत. हे सर्व उपासक या ठिकाणी आलेले आहेत. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस माझ्या बाजूला बघत आहात. ही पूर्ण हिरवळ, अतिशय सुंदर ही गार्डन, बगीचा आणि यावरती लाइटिंग बघा आपण, खूप छान लाइटिंग दिसते. आणि हा रस्ता आहे ड्रॅगन पॅलेसकडे जाताना. मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा येथून दरवर्षाप्रमाणे धार्मिक धम्मसहल बुद्धगया बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करून आपल्यासोबत जवळजवळ 50 उपासक आहेत. 4 भंतीजी आहेत, 2 आर्यजी आहेत. अशा पद्धतीने एवढा मोठा संघ घेऊन, संच घेऊन, उपासक उपासिका घेऊन आपण बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेलो आहोत. आपला हा प्रवास 20 दिवसाचा प्रवास आहे आणि या 20 दिवसामध्ये आपण बौद्ध धर्मातील महत्त्वपूर्ण सर्वच ठिकाण, जे की छोटे मोठे आपण 70 ते 72 ठिकाण आपण दाखवतोय. हा परिसर आपण बघत आहात. अतिशय सुंदर हा परिसर आहे. ड्रॅगन पॅलेसचा हा परिसर आहे. नागपूर येथील कामठी परिसरामध्ये हा अतिशय सुंदर हे परिसर आपण बघत आहोत. तर आज आपण आलेलो आहोत नागपूर येथील कामठी परिसरातील ड्रॅगन पॅलेस सुखीवास. अतिशय प्रशस्त, अतिशय रमणीय, अतिशय हिरवगार गार्डन, बगीचा आणि ही लाइटिंग आपण बघत आहात. संपूर्ण झाडावरती लाइटिंग आहे. आणखी जसा जसा अंधार पडेल तसं तसं खूप छान दिसते या ठिकाणी. आपण बघत आहात कामठी येथील बुद्ध विहार. नमो बुद्धाय, जय भीम. प्रिय सज्जनांनो, या मावसाळा धम्म चॅनल, मावसाळा धम्मसहल या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. आपल्या परिवारापैकी, आपल्या नातेवाईकापैकी जर कुणाला बुद्धगयेच्या धार्मिक धम्मसहलीमध्ये यायचं असेल तर 800 7174 657 या भ्रमणध्वनीवरती आपलं नाव नोंदणी करावी, आपलं सीट बुकिंग करावं. 20 दिवसाचा प्रवास असतो. 20 दिवसामध्ये आपलं जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची व्यवस्था उत्तम पद्धतीने आणि जवळपास 70 ते 72 आपण ठिकाण दाखवतो. तर या सहलीचा हा पहिला दिवस आहे. काल 9 डिसेंबरला आपण बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालो. रात्रभर आपला प्रवास झाला. आज सकाळी आपण दीक्षाभूमीला भेट दिली, नागलोकला भेट दिली आणि आता आपण ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी आपल्या ठिकाणी आलेलो आहोत. तर हा ड्रॅगन पॅलेसचा हा पूर्ण परिसर आपण बघत आहोत. प्रिय सज्जनांनो, अतिशय सुंदर हा परिसर आपण, अतिशय प्रशस्त हा परिसर आपण बघत आहोत. नमो बुद्धाय, जय भीम.